दिल्लीच्या अशोक विहारमधील एका आलिशान कोठीमध्ये सुनीताजी आपला मुलगा अर्जुन आणि सून निधीसोबत राहत होत्या. अर्जुन हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, त्यांचा स्वप्नाचा आणि आशेचा केंद्रबिंदू. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय अर्जुनभोवती फिरत असे. जेव्हा त्याने निधीला पत्नी म्हणून निवडले तेव्हा सुनीताजींना थोडी शंका वाटली होती, पण मुलाच्या आनंदासाठी त्यांनी निधीला मनापासून स्वीकारले. बाहेरून पाहता त्यांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब होते. अर्जुन एक यशस्वी व्यापारी होता, निधी एक समजूतदार सून होती आणि सुनीताजी प्रेमळ आई. घराच्या त्यांच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आनंदाचे सूर ऐकायला येत होते. एक दिवस डायनिंग टेबलवर तिघे रात्रीचं जेवण घेत होते. सुनीताजी मायेने निधीच्या ताटात भाजी वाढत म्हणाल्या, बेटा, तू खूपच कमजोर झाली आहे असं वाटतं, स्वतःची काळजी घेत नाही. निधी हसून म्हणाली, नाही आई, फक्त हल्ली भूक कमी लागते. अर्जुनने लगेचच हसत म्हटले, अरे आई, हिला अजून थोडं जेवायला लाव. तुला माहीत नाही का, हल्लीच्या मुली स्लिम राहण्याच्या नादात कमी जेवतात. निधीने त्याच्याकडे रोखून पाहिले. अच्छा, म्हणजे मी तुम्हाला खूपच बारीक वाटते का? अर्जुनने मिष्टील हसत मान डोलावली. बिलकुल, मला तर भीती वाटते की जोराचा वारा आला तर तू उडून जाशील. आणि मग त्याने तिचं नाक हलकंच दाबत निधी चिडून म्हणाली, पहा आई, हे नेहमी मला असंच चिडवत असतात. टेबलवर हास्याचे फवारे उडाले. सुनीताजी हसून विचारलं की तुम्ही दोघं एक मिनिटही भांडण न करता राहू शकत नाहीत का? जेवण झाल्यावर तिघेही ड्रॉइंग रूममध्ये बसून गप्पा मारू लागले. अर्जुन आईचे पाय दाबत होता आणि निधी त्यांच्याजवळ बसून हलक्या फुलक्या गप्पा मारत होती. सगळं काही सुंदर आणि आनंदी वातावरण वाटत होतं. सुनीताजी आपला मुलगा आणि सून यांचा खूप अभिमान वाटत होता. त्यांनी मनात विचार केला की किती सुंदर जोडी आहे, देवाने माझ्या या संसाराला असंच सुखी ठेवावं. पण त्यांना काय माहीत होतं की ही हसण्या खेळण्याची बाह्यरूपातील शांतता केवळ एक दिवस आहे. त्यांच्या या सुखाच्या आड एक काळं सत्य दडलेले होते, जे ऐकून त्यांच्या आत्म्यालाही धक्का बसेल. प्रत्येक सकाळची सुरुवात सुनीताजींच्या हलक्या फटकारणीने आणि अर्जुनच्या लाडीखाट्टाने होत असे. अरे बेटा, आता तरी उठ, ऑफिसला जायचं नाहीये का? सुनीताजी रोज अर्जुनला उठवण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये जात असत. अर्जुन उशीत तोंड खुपसून झोपायचा. आई, 5 मिनिट अजून झोपू दे प्लीज. तेव्हा निधी हसत म्हणाली, आई, हे 5 मिनिट पूर्ण तासात बदलतात. मी कधीपासून उठवते, पण जर तुम्ही नाही आल्या तर यांना उठायची इच्छाच होत नाही. सुनीताजी हसून म्हणाल्या, अच्छा निधी, आता तू याला सोड, हा स्वतःहून उठेल. चल आपण किचनमध्ये जाऊया. निधी आपल्या सासूसोबत किचनमध्ये जाऊन अर्जुनच्या आवडीचे नाश्त्याचे पदार्थ बनवत असे. पराठे, लोणचं आणि मलाई पनीर. नाश्त्याच्या टेबलवर बसताच अर्जुन मुश्किलपणे म्हणाला, आई बघ ना, निधीने परत पराठा जाळलाय. निधीने भुवया उंचावत उत्तर दिलं, असं मग तुम्ही स्वतः करा ना. अर्जुन हसून म्हणाला, जर मी बनवायला लागलो तर मग तू काय करशील? सुनीताजी दोघांचीही गोड भांडण पाहून आनंदित होत. त्यांना वाटायचं की खरंच माझं कुटुंब किती सुखी आहे. पण ही गोड प्रेमळ गोष्ट केवळ काही दिवसापुरतीच मर्यादित होती. जसे घरातील नोकर आणि सुनीताजी झोपायला निघून जायचे, तसेच अर्जुनचे वागणे अचानक बदलून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू गायब व्हायचे. तो सरळ आपल्या खोलीत जायचा आणि आतून दार बंद करून घ्यायचा. दरवाजा बंद होताच निधी घाबरत म्हणाली, अर्जुन, आज तरी हे सगळं करू नकोस. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत बोलायची? अर्जुन संतापाने ओरडला. प्रत्येक रात्र निधीसाठी एक नवीन भीती घेऊन येत होती. जेव्हा ती या घरात नववधू म्हणून आली तेव्हा तिला वाटत होतं की तिचं आयुष्य एखाद्या सुंदर स्वप्नासारखं असेल. अर्जुन एक प्रेमळ नवरा होता. सासू सुनीताजी तिला मुलीसारखं मानायच्या आणि घरात सगळं व्यवस्थित होत होतं. सुरुवातीचे काही महिने अर्जुन खूप रोमॅन्टिक होता.
तो तिची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लक्षात ठेवायचा, तिच्या आवडीनिवडी विचारायचा आणि तिला खूप खुश ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करायचा. पण हळूहळू काही महिन्यांनी त्याचं खरं रूप समोर येऊ लागलं. एके रात्री अर्जुन ऑफिसचं काम संपवून लॅपटॉप बाजूला ठेवत होता. त्याचवेळी त्याचं लक्ष निधीच्या मोबाईलकडे गेलं. निधी त्यावेळी वॉशरूममध्ये होती. अर्जुनच्या मनात एक विचित्र विचार आला. बघू तरी निधी कोणाशी बोलते. तो हळूच तिचा फोन उचलून गॅलरी उघडू लागला. स्क्रोल करता करता अचानक त्याची नजर एक फोटोवर स्थिरावली. त्यात निधी एका मुलासोबत हातात हात घालून बसली होती. हे पाहून अर्जुनचा पारा चढला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याच्या श्वासाचा वेग वाढला. हे काय आहे? त्याने दात ओठावर चावत विचारलं. तेव्हाच निधी वॉशरूममधून बाहेर आली. तिला अर्जुन तिच्या फोनकडे रोखून पाहताना दिसला. अर्जुन, काय झालं? तिने निष्पापतेने विचारलं. अर्जुनने काहीही न बोलता तिच्या डोळ्यासमोर फोन दाखवला. हा कोण आहे? त्याचा आवाज थंड आणि धोकादायक वाटत होता. निधीने फोन पाहिला आणि गोंधळून गेली. अर्जुन, हा तर माझा कॉलेजचा मित्र आहे, रोहित. अच्छा, कॉलेजचा मित्र? अर्जुन खोचक हसला आणि मैत्री इतकी घट्ट होती की हातात हात घालून बसले होते. अर्जुन प्लीज, असं काहीच नव्हतं. हा फक्त एक जुना फोटो आहे, माझ्या लग्नाच्या आधीचा. निधी दडदडत्या आवाजात म्हणाली. लग्नाच्या आधीचा? अर्जुनच्या डोळ्यात संतापाचा ज्वालामुखी उसळला. म्हणजे लग्नाआधी तुझं कोणाशी तरी अफेअर चालत होतं. अर्जुन, तुम्ही चुकीचं समजत आहात. मी आणि रोहित फक्त एक चांगले मित्र होतो. तुमच्या डोक्यात जो विचार येत आहे तसं आमच्यात कधीच काहीच नव्हतं. पण अर्जुन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. खोटं बोलतेस. मी समजतो. तुझे डोळे सांगतात की तू काहीतरी लपवत आहेस. अर्जुन, मी काहीही लपवत नाहीये. निधीच्या डोळ्यातून अश्रू तरळले. गप्प. अर्जुन जोरात ओरडला आणि रागाने तिचा फोन भिरकावला. फोन जमिनीवर आदळून तुकडे झाले. निधी घाबरून एक पाऊल मागे सरकली. अर्जुनच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, तर एक हिंसास्पदाची झलक होती. आता मी तुला दाखवतो खोटं बोलण्याची शिक्षा काय असते. त्याने निधीचा हात जोरात धरला आणि झटकन ती सरळ पलंगावर जाऊन पडली. त्या रात्री पहिल्यांदाच अर्जुनने निधीला त्या भीतीची जाणीव करून दिली, जी त्यानंतर प्रत्येक रात्री तिच्या आयुष्यात भाग बनली. त्या दिवसानंतर अर्जुनचा संशय अधिकाधिक वाढत गेला. जर निधी फोनवर हसून बोलत असे तर तो लगेच विचार करायचा की कोण होता, तुझा तो जुना प्रियकर की अजून कोणी. जर ती सोशल मीडियावर ऑनलाईन असायची तर तो सतत टोमणे मारायचा. काय, अजूनही रोहितशी बोलतेस? जर ती कुठे बाहेर जायचं म्हणायची तर तो संतापाने विचारायचा, लग्नानंतरही फिरायची खूप हौस आहे का, की आपल्या जुन्या मित्राला भेटायला चालली आहे. निधीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली की अर्जुन, तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास का नाही? मी फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम करते. माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. पण अर्जुनवर तिच्या शब्दावर काहीही परिणाम झाला नाही. हळूहळू निधीच्या जगात मोठे बदल झाले. ती आधीसारखी हसरी आणि आनंदी मुलगी राहिली नाही. तिला आता समजलं होतं की तिचं लग्न प्रेमात नाही तर संशय आणि भीतीच्या विळख्यात अडकलेले आहे. दररोज रात्री अर्जुनच्या क्रूरतेला तिला सामोरे जावे लागायचे. तिचं आयुष्य आता 2 भागात विभागलं गेलं होतं. एक दिवसा जिथे ती सासू सुनीताजीसोबत हसत खेळत आदर्श सून म्हणून वागत होती, आणि एक रात्रीचं जिथे अर्जुन विनाकारण संशय घेऊन तिला भीतीत ठेवत होता. पण दिवसा तिने कधीच आपल्या यातना कुणासमोर व्यक्त केल्या नाहीत. उलट तिचे आणि सुनीताजीचे नाते खूपच प्रेमळ होते. सुनीताजींना त्यांची सून निधी खूप आवडायची. त्यांनी तिला नेहमीच आपल्या मुलीसारखं मानलं होतं. रोज सकाळी निधी पूजा करून त्यांच्या सासूसमोर यायची, तेव्हा त्या तिची नजर काढायच्या. आजही निधी त्यांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा सुनीताजी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात ठेवत आशीर्वाद दिला. बेटा,
देव तुला नेहमी आनंदी ठेव. तुम्ही आहात ना, मग मला काही त्रास होऊ शकत नाही. आई, निधी हसून म्हणाली. चल आता माझ्यासोबत स्वयंपाकघरात ये. तुझ्या सासूला तुझी मदत लागणार आहे. सुनीताजी हसत म्हणाल्या. निधी त्यांच्यासोबत स्वयंपाकघरात गेली. दोघी जेवण बनवताना हसत गप्पा मारत होत्या. आई, आज काय बनवू? निधीने विचारले. बेटा, अर्जुनला आवडतं काहीतरी कर. त्याला आलू पराठे खूप आवडतात. सुनीताजी म्हणाल्या. अर्जुनचा नावचा ऐकताच निधीचं काळीज जोरजोरात धडकू लागलं. तिने अनेकदा त्याला खुश करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा राग आणि संशय कधीच कमी झाला नव्हता. तरीही तिने हसून उत्तर दिलं. ठीक आहे आई, मी आत्ताच बनवते. जेवण तयार झाल्यानंतर सुनीताजींनी स्वतः अर्जुनसाठी ताट वाढलं आणि म्हणाल्या. बघ अर्जुन, तुझ्या बायकोने तुझ्यासाठी खास पराठे बनवलेत. अर्जुनने चेहऱ्यावर खोटं हसू आणत उत्तर दिलं. असं आहे का? मग पाहू किती चविष्ट झाले आहेत. त्याने एक घास तोंडात घेतला आणि निधीकडे बघून हलकीशी स्मितहास्य दिलं. निधीला हे स्मितहास्य सर्वात भयंकर वाटत होतं, कारण ती जाणून होती की हे फक्त वरवरचं आहे. एका दिवशी जेव्हा निधी एकटीच बसली होती, तेव्हा सुनीताजी तिच्याजवळ आल्या आणि प्रेमाने म्हणाल्या की बेटा, तू इतकी शांत का आहेस? निधी दचकली. तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं. असं काही नाही आई, फक्त जरा दमायला होतं. तुला माहीत आहे, मी तुला माझ्या मुलीसारखी मानते. तुला कधी काही त्रास असेल तर निसंकोचपणे मला सांग. सुनीताजीने तिचा हात हातात घेतला. निधीच्या गळ्यात एक जडपणा आला. ती बोलू शकली नाही, फक्त हसली. मला माहीत आहे, तुझं आणि अर्जुनचं नातं खूप सुंदर आहे, पण काहीही झालं तरी माझ्यापासून काही लपवू नकोस. सुनीताजी म्हणाल्या. हो आई. निधीने मान डोलवली. आता चहा करून दे. आणि हो, संध्याकाळी आपण मंदिरात जाणार आहोत. ठीक आहे आई, निधीने हसत उत्तर दिलं. पण तिच्या मनात भीती होती. अर्जुन या गोष्टीचाही काहीतरी वेगळा अर्थ लावून तिला त्रास तर देणार नाही ना. संध्याकाळी सुनीताजी आणि निधी दोघीही मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या. सुनीताजींनी पूजाची थाली उचलली आणि म्हणाल्या की निधी बेटा, जरा लवकर चल, आरतीची वेळ होत आली आहे. हो आई, बस 1 मिनिट. निधीने साडी व्यवस्थित करत दार बंद केले. अर्जुन रोज उशिरा घरी यायचा, पण आज ना जाणे तो ऑफिसमधून लवकर परत आला. जसा त्याने घराचा दरवाजा उघडला तसा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. घरात एक अजब शांतता होती. कोणीच घरी नाही. तो मनात पुटपुटला. तो आत गेला आणि पाहिलं की संपूर्ण घर नीटनेटकं होतं. किचनमध्ये ताज्या पदार्थाचा सुवास पसरला होता, पण कोणीही दिसत नव्हतं. त्याच्या मनात लगेच संशय दाटून आला. निधी कुठे गेली असेल? तो चिडून घरभर फिरू लागला. अचानक त्याची नजर बेडवर ठेवलेल्या निधीच्या फोनवर पडली. त्याने फोन उचलला. लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, पण निधीने आधीच पासवर्ड बदलला होता. आता त्याचा संशय अजूनच वाढला. ती कुठे बाहेर गेली असेल का? त्याचा चेहरा कठोर झाला. तेवढ्यात त्याला टेबलावर एक छोटी चिठ्ठी दिसली. मी आईसोबत मंदिरात जात आहे. आम्ही लवकरच परत येऊ. अर्जुनने ती चिठ्ठी वाचली, पण त्याचा संशय काही कमी झाला नाही. अच्छा, मंदिरात गेली आहे, त्याने उपहासाने पुटपुटलं. खरंच मंदिरात गेली असेल की कुठे दुसरीकडे? त्याच्या डोक्यात नको त्या शंका येऊ लागल्या. तो सोफ्यावर बसला, पण मनाला शांत बसू दिलं नाही. आतून संशयाची आग त्याला जाळू लागली होती. त्याचा राग आता एका नव्या वादळाकडे वाटचाल करत होता. मंदिरातून परतताना अचानक सुनीताजी म्हणाल्या. निधी, तू घरी जा. मला गुप्ता काकूकडे जरा काही काम आहे. मी थोड्या वेळात परत येते. निधीने हलकसं हसत मान डोलवली. ठीक आहे आई, तुम्ही लवकरात लवकर परत या. असे बोलून निधी घराकडे गेली. जसे तिने घराचा दरवाजात पाऊल टाकले, तसे तिच्या अंगावर एक विचित्र थरकाप उभा राहिला. अर्जुन समोर बसला होता. एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून लालसर डोळे करून एक शांतता, जणू वादळाच्या आधीचा भयान सौम्य रूप निधीनं पाहिलं.
निधीचं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. अर्जुन, आज तुम्ही लवकर घरी आलात? तिने हलकसं आवाजात विचारलं. अर्जुनने तिच्याकडे हळूहळू नजर टाकली. तिच्या डोळ्यामध्ये अशी काही थंडी आणि तीव्रता होती, जणू तो तिच्या आत्म्यापर्यंत पाहत होता. मग तिने दीर्घ श्वास घेतला आणि मंद हसत म्हणाला, होय, लवकर आलो. काही अडचण आहे का? निधीने मान हलवली. नाही नाही, काहीच नाही. अर्जुन अचानक उठला. मग ती इतकी घाबरलेली का दिसते? निधीने आपले हात घट्ट पकडले, कारण तिच्या बोटांना हलवणं थांबवायला होतं. असं काही नाही, फक्त अचानक तुम्हाला पाहून थोडी दचकली. अर्जुन तिच्या दिशेने हळूहळू चालू लागला. त्याचा प्रत्येक पाऊल गणित निधीची भीतीने थरकाप उडत होता. बरं सांग, खरं आईसोबत मंदिरात गेली होतीस? निधीने झटकन मान हलवली. हो, आईसोबतच. मग एकटी का आलीस? आई गुप्ता काकूंकडे गेल्या आहेत. अर्जुनने संशयाने तिच्या डोळ्यामध्ये रोखून पाहिलं. खरंच? हो अर्जुन, खरंच. त्याने काहीच क्षण तिला पाहिलं आणि अचानक तिचा हात पकडून जोरात दाबला. खोटं बोलू नकोस निधी, तुला माहीत आहे मला खोटं बोलणं अजिबात सहन होत नाही. निधी वेदनेने ओरडली. अर्जुन, सोडा, मला त्रास होतो आहे. पण अर्जुनने पकड आणखीन घट्ट केली. तू मंदिरात गेली होतीस की कुठे दुसरीकडे? त्याचा आवाज आता कमी पण अधिक भेदक आणि धोकादायक झाला होता. निधीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. अर्जुन, प्लीज सोडा मला. अर्जुनने अचानक तिचा हात झटकला. आज सोडतोय तुला, पण जर पुन्हा काही संशयास्पद वाटलं तर लक्षात ठेव, तुझं काही चांगलं होणार नाही. अर्जुन काहीतरी बोलणारच होता की तेवढ्यात दरवाजाच्या बाहेरून सुनीताजींचा आवाज आला. अरे अर्जुन, आज एवढ्या लवकर कसा आलास? निधीने सुटकेचा श्वास घेतला. जसे सुनीताजी आत आल्या, अर्जुनने लगेचच आपल्या चेहऱ्यावर हसण्याचा मुखवटा चढवला. हो आई, आज ऑफिसचं काम लवकर संपलं म्हणून घरी आलो. सुनीताजी हसल्या. बरं केलंस बेटा. अर्जुनने निधीकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती. तिचे हात अजूनही किंचित थरथरत होते, पण सुनीताजींनी काही जाणवलं नाही. बरं निधी, चहा बनवून दे, जरा थकल्यासारखं वाटतंय. जी आई. निधी पटकन किचनमध्ये गेली. जणू काही ती तिथून दूर पळू इच्छित होती. सुनीताजी सोफ्यावर बसल्या आणि अर्जुनच्या बाजूला बसत म्हणाल्या की आज घरात काहीच जास्त शांत माहोल वाटतोय. अर्जुन हसत म्हणाला, अरे आई, काही नाही. मी आणि निधी गप्पा मारत होतो. सुनीताजींनी समाधानाने हसून मान हलवली. असं होय ना, पती पत्नीमध्ये संवाद चाललाच पाहिजे. निधी खूप चांगली मुलगी आहे. अर्जुन, तिची काळजी घेत जा. अर्जुनने निधीकडे पाहिलं. ती चहा घेऊन येत होती. तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती होती, जी फक्त अर्जुनच ओळखू शकत होता. हो आई, मी तिची खूप काळजी घेतो. अर्जुन हसत म्हणाला, पण तिच्या आवाजात एक थंड, धोकादायक इशारा दडलेला होता. निधीने थरथरत्या हाताने चहा समोर ठेवला आणि अलगद म्हणाली की आई, तुमचा चहा. पण तिच्या मनात एकच विचार घोळत होता. कोणीतरी माझ्या वेदना कधी पाहणार का? की हे सगळं असंच चालू राहणार? सुनीताजी चहाचा घोट घेत हसत म्हणाल्या, अगं, मी तर विसरूनच गेले तुला सांगायचं राहिलं. काल तुझ्या आईचा फोन आला होता. निधी शांतपणे बसली होती, चमकली. आणि आईचा फोन आला होता? काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की तुझ्या बहिणीला बघायला काही जण येणार आहे, त्यामुळे त्या म्हणत होत्या की तूही तिकडे जाऊन थोडा वेळ त्यांच्यासोबत राहा. आणि अर्जुन, तुलाही निधीसोबत जायला हवं, सुनीताजींनी प्रेमाने सांगितलं. हे ऐकताच निधीच्या चेहऱ्यावर हलकीशी खुशी उमटली, पण अर्जुनच्या चेहऱ्यावर ताबडतोब कठोर भाव उमटले. त्याने कप टेबलावर ठेवला आणि थंड आवाजात म्हणाला, मी जाऊ शकत नाही आई, ऑफिसमध्ये खूप काम आहे. सुनीताजींनी भुवया उंचावल्या. अर्जुन बेटा, एक दिवसासाठी तरी जाऊ शकतोस. ती तुझी सासरवाडी मंडळी आहेत, तिथे जाणं तुझं कर्तव्य आहे. अर्जुनने निधीकडे नजर टाकली. निधी हळूच म्हणाली, आई, जर यांना ऑफिसमध्ये खूप काम असेल तर मी एकटी जाईन. त्यावर अर्जुन पटकन म्हणाला, ठीक आहे आई, तू म्हणतेस ना, तर पाहतो मी.
जमतंय का ते. का पण यांच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. त्या रात्री अर्जुन सतत चुळबुळ करत होता. त्याचा संशय आता आणखीनच वाढत होता. निधी माहेरी जात आहे आणि मी तिला नजर चुकू देणार नाही. त्याने निधीचा फोन उचलला आणि हळूच अनलॉक करण्याचा प्रयत्न केला. जर यात कुठलाही असा नंबर मिळाला ज्याच्याशी ही जास्त बोलते तर बघतोच मी. मग ही माहेरी कशी जाते. पण त्याने काहीही प्रयत्न केले तरी फोन अनलॉक झाला नाही. चुकीचा पासवर्ड टाकल्यामुळे स्क्रीन लॉक झाला. त्याने जोरात श्वास घेतला आणि निधीकडे पाहिलं. ती गाढ झोपलेली होती. निधी उठली तर प्रश्न विचारेल हे लक्षात येताच त्याने फोन सावकाश तिच्या उशाखाली सरकवला आणि डोळे बंद केले. पण त्याच्या डोक्यातला गोंधळ काही शांत होत नव्हता. तिने पासवर्ड का बदलला. नक्की काहीतरी लपवत आहे ही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताजी लवकर उठल्या आणि स्वयंपाकघरात नाश्ता बनवू लागल्या. निधीही त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली आणि प्रेमाने म्हणाली, आई तुम्ही बसा, मी करते. अगं नाही ग, मी करते. तू तुझ्या माहेरी जाण्याची तयारी कर, सुनीताजी म्हणाल्या. हे ऐकताच अर्जुन तो जवळ बसून पेपर वाचत होता. त्याने नजर वर करून निधीकडे पाहिलं आणि थंड स्वरात म्हणाला, अजून काही ठरलेलं नाही. सुनीताजीने थोडं रागाने अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाल्या, का रे, आता काय विचार करतोस. तुला जायचंय हवंय. अर्जुन जबरदस्ती हसत म्हणाला, आई तू एवढा आग्रह करतेस तर जाईनच. आणि माझ्या प्रिय पत्नीला सांग की पटकन तयार हो, कारण तुला तर माहीत आहे हिला तयार व्हायला खूप वेळ लागतो. हे ऐकून निधीने आश्चर्याने अर्जुनकडे पाहिलं. पण अर्जुनच्या हसऱ्या चेहऱ्यामागे वेगळाच विचार होता. मला स्वतः निधीला तिच्या माहेरी घेऊन जायला लागेल. मी तिला एकटीला जाऊ देऊ शकत नाही. जर मी तिच्यासोबत राहिलो तर तिच्यावर लक्ष ठेवता येईल आणि तिथे कोण येतं जातं हेही पाहता येईल. निधी तयार होण्यासाठी आत गेली. पण अर्जुनच्या सहमतीत काहीतरी वेगळं असल्यासारखं तिला जाणवत होतं. जेव्हा दोघेही घराबाहेर पडले तेव्हा निधी खूप सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाची सुंदर चुनरी असलेली साडी नेसली होती जी तिच्या सौंदर्याला खुलवत होती. तिचे मोकळे केस, कपाळावर छोटीशी टिकली आणि कानातले झुणके तिला अधिकच मोहक बनवत होते. सुनीताजींनी तिला पाहताच हसून म्हणाल्या, अरे वा, माझी सुंदर सुंदर आज एखाद्या नववधूसारखी दिसते. हे ऐकून निधीला अजून हसली आणि हलकीशी मान खाली घातली. पण दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या मनात वेगळीच आग उसळत होती. त्याने तिरप्या नजरेने निधीकडे पाहिलं आणि विचार केला, हिला एवढं तयार होण्याची काय गरज होती. कुठे माहेरी रोहित येत नाही ना. तरीही त्याने काही न बोलता गाडीचा दरवाजा उघडला आणि निधीला बसायला सांगितलं. गाडी रस्त्यावर धावत असताना अर्जुन वारंवार निधीकडे पाहत होता. तिचं सौंदर्य एकीकडे त्याला भुरळ घालत होतं तर दुसरीकडे त्याचा संशय आणखीन वाढत होता. तो हळू म्हणाला, निधी तुला पाहून तर असं वाटतंय की तुझ्या बहिणींनाही तर तुलाच बघायला येत आहेत. अर्जुनच्या या बोलण्यावर निधी शांत राहणेच योग्य समजली. अर्जुन गाडी भरधाव चालवत होता. दोघांमध्ये खोल शांतता होती. पण दोघांच्याही मनात विचारांचे वादळ उठले होते. सुमारे 2 तासानंतर गाडी निधीच्या माहेरासमोर येऊन थांबली. निधी गाडीतून उतरली आणि आपल्या घराकडे पाहिलं. दारात तिची आई गायत्रीजी आणि वडील रमेशजी उभे होते. निधीला पाहताच गायत्रीजी हसून म्हणाल्या, बरं झालं तुम्ही दोघेही आलात. पूजा खुश होईल. अजून पटकन पुढे जाऊन गायत्रीजी आणि रमेशजींच्या पाया पडत आदराने म्हणाल्या, आई पूजाला बघायला मुलाकडचे लोक येणार आहेत तर मग असं कसं शक्य आहे की निधी येथे नसावी. आणि माझी गोष्ट तर सोडाच, मी या घरात सासर नव्हे तर स्वतःचं घर समजतो. हे ऐकून गायत्रीजी आणि रमेशजी खूप खुश आनंदी झाले. त्यांना वाटलं आपला जावई अर्जुन खरोखरच सोन्यासारखा आहे. गायत्रीजीने रमेशजीकडे पाहत हसत म्हटल्या, बघा आपण आधीच म्हटलं होतं ना की अर्जुन खूप चांगला मुलगा आहे.
याहून चांगला जावई आपल्याला कुठेही मिळणार नाही. रमेशजी अभिमानाने म्हणाले, हो अगदी बरोबर अर्जुन बेटा, आम्ही खरोखर खूप नशीबवान आहोत की निधीला तुझ्यासारखा नवरा मिळाला. निधी फक्त हसून गप्प बसली, पण तिच्या मनात वेगळाच वेदना दाटून आली होती. तिला माहीत होतं की अर्जुनच हे फक्त बाहेरचं रूप आहे, पण त्याचा खरा स्वभाव याहून खूप वेगळा आहे. गायत्रीजींनी आनंदाने म्हणाल्या, चला दोघीही हातपाय धुवून घ्या, मग जेवायला बसू. अर्जुनने मान हलवली आणि आत गेला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्या हास्यामागे काय चाललं होतं हे कुणीही ओळखू शकत नाही. गायत्रीजींनी निधीचा हात धरून तिला बसवले आणि प्रेमाने म्हणाल्या, अगं तू तर आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहेस. ही लाल चुनरी असलेली साडी तुला खूप शोभून दिसते आहे. रमेशजी हसले आणि अर्जुनकडे पाहत म्हणाले, अर्जुन बेटा कसा आहेस? काम कसं चाललंय? अर्जुन हलकसं हसत म्हणाला, सगळं ठीक चाललंय बाबा, फक्त व्यवसायाकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं. गायत्रीजीने अर्जुनला चहाचा कप देत म्हणल्या, बरं केलंस की निधीला घेऊन आलास. निधीने हसण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन अजूनही सावध होता. त्याने नजर फिरून काहीतरी शोधल्यासारखं पाहिलं. गायत्रीजीने प्रेमाने निधीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, आणि बेटा सासरी कसं चाललंय? तुझी सासू कशी आहे? निधी हळू आवाजात म्हणाली, सगळं ठीक आहे आई खूप काळजी घेतात. रमेशजी हसत म्हणाले, आणि अर्जुन निधी तुला त्रास तर देत नाही ना? अर्जुन हसत म्हणाला, निधी त्रास देणारी नाहीये बाबा, पण कधीकधी खूप गप्प बसते. गायत्रीजीने तिच्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाल्या, हो मीही पाहते, ती जरा उदास वाटते. निधी पटकन म्हणाली, नाही आई, फक्त थोडी थकली आहे. अर्जुनने लगेचच विषय बदलला. विचारलं, पूजा कुठे आहे आणि मुलाकडचे लोक कधी येणार आहेत? गायत्रीजी म्हणाल्या की बेटा पूजा आपल्या खोलीत आहे आणि ते लोक संध्याकाळी येणार आहेत. सगळी तयारी पूर्ण झाली आहे. अर्जुन हलकं हसला, पण त्याचं लक्ष अजूनही निधीकडेच होतं. संध्याकाळ होताच मुलाकडचे लोक पूजाला पाहण्यासाठी आले. घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळे उत्सुक आणि आनंदी होते. पण दुसरीकडे अर्जुन सतत निधीवर लक्ष ठेवत होता. त्याला नेहमी संशय वाटायचा की निधी अजूनही रोहितला भेटते. जेव्हा मुलाकडची मंडळी निघून गेली आणि घरात सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला, तेव्हा अर्जुनने निधीकडे पाहून खोचकपणे विचारलं, बरं झालं आधीच तुझ्या प्रियकराला पळवून लावलं आहेस ना? निधीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाली की अर्जुन, तुम्ही पुन्हा त्याच गोष्टीवर सुरू करत आहात. रोहितशी माझा काहीही संपर्क नाही. तुम्ही माझ्यावर असे खोटे आरोप का करताय? अर्जुनने तिखट आवाजात उत्तर दिलं, मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सगळं माहिती आहे. निधीच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने स्वतःला सावरत म्हटलं की आधीही तुम्हाला समजावलं आहे की रोहित फक्त माझा मित्र होता आणि त्याचा माझा आयुष्यात काहीही स्थान नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जुनने काहीही उत्तर दिलं नाही. तो गाडीच्या चाव्या उचलून बाहेर निघून गेला. निधीने खोल श्वास घेतला आणि अर्जुनच्या मागोमाग घरात प्रवेश केला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. दार उघडताच त्यांनी पाहिलं की सुनीताजी त्यांची वाट पाहत बसल्या होत्या. त्या हलकसं हसत म्हणाल्या की आलात का दोघं? कसा गेला दिवस? अर्जुनने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, ठीक होता आई, फक्त जरा दमलो आहे. पण तू अजून जागीच आहेस. तू जेवली की नाही? सुनीताजी प्रेमाने हसत उत्तर दिलं, मी तर तुमच्या दोघांची वाट बघत होते. तुम्ही आल्यावर जेवण करू. अर्जुन थोडासा नाराजीच्या सुरात म्हणाला, अगं आई, तुला माहीत नाही आहे ना की मी सासरवरून आलोय. तिने मला न जेवू देता कसे पाठवतील? असं तुला खरंच वाटतंय का? तू ही कमाल करतेस. तेवढ्यात निधी स्वयंपाकघरात गेली आणि आईसाठी जेवण घेऊन आली. तिने प्रेमाने प्लेट त्यांच्यासमोर ठेवली आणि म्हणाली की आई, आता तरी जेवा. सुनीताजींनी प्रेमाने निधीकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही दोघं जेवलात ना? निधीने हलक्या आवाजात उत्तर दिलं, हो आई, आम्ही तिथे जेवलोय. आता तुम्ही जेवून घ्या. सुनीताजींनी प्लेट उचलली आणि जेवायला सुरुवात केली. अर्जुन आणि निधी एकमेकांकडे पाहत होते. आईला जेवण दिल्यानंतर दोघीही आपल्या खोलीत निघून गेले.
रात्रीचे 2 वाजले होते. घरात सन्नाटा. इतक्यात हलकासा कसला तरी आवाज सुनीताजींना ऐकू आला. प्रथम त्यांनी दुर्लक्ष केले, पण पुन्हा तोच आवाज ऐकू आला. त्यांचे मन अस्वस्थ झाले. आवाज अर्जुन आणि निधीच्या खोलीतून येत होता. त्या हळूहळू आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि खिडकीतून आत डोकावले तर आतले दृश्य पाहून त्यांचे हृदय तरळले. निधी एका खुर्चीवर घट्ट बांधलेली होती. तिच्या मनगटावर आणि पायाच्या टाचांवर दोऱ्या घट्ट आवळलेल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर अश्रू ओघळत होते आणि तिच्या डोळ्यामध्ये भीती स्पष्ट दिसत होती. समोर अर्जुन उभा होता. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र क्रूरपणा होता. तुला माहीत आहे ना निधी? अर्जुनचा आवाज थंडसर होता. या घरात फक्त माझीच मर्जी चालते. दिवसा तू माझी बायको आहेस. सगळ्यांना वाटते मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण रात्री तू फक्त माझ्या आज्ञेप्रमाणेच वागशील. कृपा करून अर्जुन असं करू नका. मी तुमच्यावर प्रेम करते. निधीच्या आवाजात भीती होती. अर्जुनने तिची हनुवटी पकडली आणि वर उचलली. तो थोडा हसला आणि म्हणाला, प्रेम? तू काय समजतेस? तुझी इच्छा. या घरात काहीच चालणार नाही. मी जिथवर तू फक्त एक आदर्श पत्नी म्हणून जगशील, पण खरी परिस्थिती फक्त आपण दोघेच जाणतो. तुम्ही मला असं कैद करू ठेवू शकत नाही. निधी जोरजोरात रडू लागली. अर्जुनच्या चेहऱ्यावर कठोर भाव उमटले. त्याने तिला एक जोरदार चापट मारली. गप्प, मी सांगेन तेव्हाच बोलशील. बाहेर उभ्या असलेल्या सुनीताजींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. हा तोच अर्जुन होता ज्याला त्यांनी संस्कार दिले होते, जो आईसमोर बायकोवर प्रेम करायचा दिखावा करत होता, पण खरी जाग आल्यावर तो असा वागत होता. त्यांचं मन वेदनेनं भरून आलं. त्या काही क्षण तिथे स्तब्ध उभ्या राहिल्या, पण हळूहळू त्यांचा संताप वाढत गेला. त्याच्यासमोर आता 2च पर्याय होते. एकतर त्या या सत्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मुलासाठी डोळे झाक करतील, किंवा त्या आपल्या सुनेच्या बाजूने उभे राहतील आणि या अन्यायाला आळा घालतील. सुनीताजींनी आपला निर्णय घेतला आणि त्यांनी जोरात खोलीचा दरवाजा धक्का दिला आणि आत शिरल्या. अर्जुन आणि निधी दोघेही आश्चर्यचकित झाले. आई, अर्जुन घाबरून म्हणाला. सुनीताजींच्या डोळ्यात राग आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्या सरळ निधीकडे गेल्या. तिच्या हातापायातील दोऱ्यांना सोडवलं आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. निधी हनसून रडू लागली. त्यांच्या खुशीत ती शिरली. सुनीताजींनी अर्जुनकडे रोखून पाहिलं. त्यांचा आवाज हलकासा कापत होता, पण त्यामध्ये दृढ निश्चय होता. मी तुला एक चांगला माणूस घडवलं होतं, पण तू तर राक्षस निघालास. ज्या बाईने सगळं काही सोडून तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं ठरवलं, तिच्यासोबत तू असं वागतो आहेस. आई, तुला समजत नाहीये. हे माझ्या आणि निधीच्या नात्याची खाजगी प्रकरण आहे. अर्जुन ताबडतोब म्हणाला. गप. सुनीताजींनी प्रथम आपल्या मुलाला एक जोरदार चापट मारली. अर्जुन सुन्न झाला. आता मी गप्प बसणार नाही. मी माझ्या सुनेला या नरकात जगू देणार नाही. सकाळ होताच तिला तिच्या माहेरी पाठवेन. आई, तू असं करू नकोस. अर्जुन जोरात ओरडला. मी हे नक्कीच करीन अर्जुन, कारण आता माझ्या डोक्यावरील पट्टी गळून पडली आहे. मी आता फक्त एक आई नाही, तर एक स्त्रीसुद्धा आहे. सकाळ होता सुनीताजींनी खोल श्वास घेतला आणि निधीकडे पाहून म्हणाल्या की बेटा, तुझं इथून जाणंच योग्य आहे, कारण संशयाला कोणताच इलाज नसतो. माझी अजिबात इच्छा नाही की अर्जुनने तुला पुन्हा त्रास द्यावा, पण एक गोष्ट मला समजत नाही. तू इतका वेळ सगळं सहन का केलंस? मला आधी का नाही सांगितलंस? निधीच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. ती हलक्या आवाजात म्हणाली, आई, मला असं वाटत होतं की काळानुसार अर्जुन बदलेल, त्याचा संशय दूर होईल आणि तो पुन्हा पूर्वीसारखा होईल. मला तुम्हाला दुःखी पाहायचं नव्हतं, म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही. सुनीताजींनी तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाल्या की बेटा, नात्यामध्ये संवाद आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. आपण आपली वेदना वाटून घेतली नाही तर उपाय कसा सापडणार? मला खरंच खंत आहे की तुझ्या यातनाही मला आधी जाणवली नाही. निधीने सुनीताजींचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, आई, तुम्ही मला नेहमीच खूप प्रेम आणि माया दिली. तुमच्या निर्णयाचा सन्मान करते. सुनीताजींनी तिला मिठी मारली आणि प्रेमाने म्हणाल्या, बेटा, हे घर तुझं आहे आणि कायम राहील. तुला कधीही वाटलं तर परत येऊ शकतेस.
मी तुझ्या पाठीशी आहे. निधीने आपल्या सामानाची बांधाबांध केली आणि माहेरी जाण्याची तयारी झाली. जाताना तिने सुनीताजींना सांगितलं, आई, मला आशा आहे की ही दूर जाण्याची वेळ आमच्या नात्याला सुधारणा देईल. कृपया स्वतःची काळजी घ्या. सुनीताजीने हसून उत्तर दिलं की बेटा, तू स्वतःची काळजी घे आणि लक्षात ठेव, हे घर तुझं आहे आणि कायमच राहील. निधीने डोळ्यात अश्रू आणि हृदयात आशा घेऊन घर सोडलं. दुसऱ्या बाजूला अर्जुन तिला फक्त निशब्द पाहत राहिला, कारण त्याच्या आईसमोर त्याला एकही चाल यशस्वी झाली नाही. निधी गेल्यावर अर्जुनच्या मनात एक वेगळंच रिक्तपण दाटून आलं. घरातली रौनक जणू हरवली होती. सुनीताजींनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण अर्जुन शांतच राहिला. निधीला माहेरी जाऊन 6 महिने झाले होते. अर्जुन स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मनातील अस्वस्थता त्याला सतत घेरून राहायची. एक दिवशी अर्जुन मेट्रोने गुरगावला जात होता. गर्दीने भरलेल्या मेट्रोमध्ये त्याची नजर अचानक एका अनोळखीच्या चेहऱ्यावर पडली. त्याने नीट पाहिलं तर तो रोहित होता. तो रोहित, त्याचा फोटो त्याने निधीसोबत पाहिला होता आणि ज्याच्यासोबत त्याच्या नात्याचा दुरावा आला होता. रोहितसोबत त्याची पत्नी आणि 2 वर्षाची मुलगी होती. अर्जुनचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याच्या मनात विचार आला, हा खरोखरच तोच रोहित आहे की फक्त माझी नजरबंदी आहे? त्याने स्वतःला सावरले आणि रोहितजवळ जाऊन विचारले, माफ करा, आपण रोहित आहात का? रोहितने हसून उत्तर दिले की होय, मीच रोहित, पण माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. अर्जुनने ओळख दिली, मी अर्जुन आहे, निधीचा नवरा. हे ऐकताच रोहित आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, अरे, निधीचं लग्न झालं? मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आम्ही कॉलेजमध्ये खूप चांगले मित्र होतो, पण नंतर संपर्क तुटला. अर्जुनने अविश्वासाने विचारलं, म्हणजे तुम्ही दोघं फक्त चांगले मित्र होतात? रोहितने स्मितहास्य करत उत्तर दिले, हो, अगदी नक्कीच. निधी माझी फक्त चांगली मैत्रीण होती. नंतर नोकरीच्या निमित्ताने मी दुसऱ्या शहरात गेलो आणि आमचा संपर्क तुटला. हे ऐकून अर्जुनच्या मनात पश्चातापाची लाट उमटली. त्याला जाणवले की मी विनाकारण निधीवर संशय घेतला आणि आमच्या नात्याला नाहक त्रास दिला. रोहितचे स्टेशन जवळ येणार होते. तो म्हणाला, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, अर्जुन. आणि आपल्या पत्नीसह मेट्रोमधून उतरून गेला. अर्जुन त्याला नजरेने निरोप देत राहिला आणि त्याच्या मनात भूतकाळातील प्रसंग झरझर फिरू लागले. घरी पोहोचल्यानंतर अर्जुनने आई सुनीताजींना संपूर्ण सत्य सांगितले. तो म्हणाला की आई, मी निधीवर संशय घेऊन फार मोठी चूक केली आहे. जर रोहित मला भेटला नसता तर कदाचित मला माझ्या चुकीची जाणीवही झाली नसती. सुनीताजींनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या की बाळा, माणसाकडून चूक होऊ शकते, पण त्या चुकीची कबुली देणे आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. तुला निधी आणि तिच्या कुटुंबाची माफी मागायला हवी. अर्जुनने तात्काळ मान डोलवली आणि ठरवले की तो स्वतः निधीच्या घरी जाऊन तिला परत आणेन. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सुनीताजी निधीच्या माहेरी पोहोचले. अर्जुनने आदरांनी आणि तिच्या आईवडिलांना नमस्कार केला आणि म्हणाला की आई, बाबा, मला माफ करा, तुमच्याशी आणि निधीशी बोलायचं आहे. निधीच्या वडिलांनी गंभीर स्वरात उत्तर दिले, बोलूया, आत या. सर्वजण बैठक खोलीत जाऊन बसले. अर्जुनने विनम्रतेने आपली चूक कबुली दिली. मी निधीवर संशय घेऊन फार मोठी चूक केली. कृपया मला माफ करा. निधीच्या आईने शांतपणे उत्तर दिले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे. सुनीताजींनी निधीकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाल्या की बेटा, आता घरी ये, तुझ्याशिवाय आमचं घर अधुरं वाटतंय. अर्जुन डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, निधी, मला माफ कर. मी तुला विनाकारण त्रास दिला, पण आता मी कधीच तुझ्यावर संशय घेणार नाही. निधी, जी या क्षणाची वाट पाहत होती, तिने अर्जुनला माफ केले. तिने सुनीताजींना नमस्कार केला आणि आपल्या सासरी परत येण्याचा निर्णय घेतला. शंका ही अशी भावना आहे ज्याला कोणताही उपाय नाही. ती नातेसंबंधाची भक्कम पायाभरणी हरवू शकते आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. अर्जुन आणि निधीच्या नात्यात अर्जुनच्या शंकेने दुरावा निर्माण केला, पण सुदैवाने सत्य योग्य वेळी समोर आले. त्यामुळे अर्जुनला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने स्वतःला सुधारले. ही घटना आपल्याला शिकवते की शंकेला मूळ धरून देण्याआधीच संवाद आणि विश्वासाच्या माध्यमातून त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून
नातेसंबंध गोड राहतील. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेसह.